नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील वाघोली नगर रोडवरती फिनिक्स मॉल आहे. त्या मॉलमध्ये आज दुपारी अचानक आग लागली. आगीचं नेमकं कारण कळालेलं नाही. तथापि फायर ब्रिगेड त्या ठिकाणी दाखल झालेत आणि आग आटोक्यात येईल असं फायर ब्रिगेडचं म्हणणं आहे. तेव्हा जाऊयात आपण फिनिक्स मॉल नगर रोड. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. संपूर्ण देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन विभाग झालेले आपण पाहिलेत. एक अजित पवार गट आणि एक शरद पवार यांचा गट. परंतु संजय काकडे यांनी संशोधनाद्वारे असं स्पष्ट केलंय की निवडणुकीनंतर दोन्ही पवार एकत्र येतील आणि देशामध्ये वेगळीच ते भूमिका घेतील असं त्यांचा अभ्यास सांगतो. जाणून घेऊयात संजय काकडे. अशा तर मी फोडाफोडी बाबतीत नाही की एक कुटुंब एकमेकाबद्दल असं बोलता येत, हे महाराष्ट्राच्या कधीच कल्चरमध्ये नव्हतं. म्हणून बरं झालं आपण हा विषय काढला. म्हणून माझं दोन्ही कुटुंबांना हात जोडून विनंती आहे की बाई या ठरलं नाही तर तुम्ही अशा निवडणुका लढा किंवा मतं द्या, वहिनींना मतं द्या, सुप्रियाताईंना मतं द्या, असे प्रचार करा. पण जे काही चालले आत्ता ते खरंच म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. तेच मी आपल्याला मी तुम्हाला सांगतो, 25 वर्ष या कुटुंबाशी माझे गौरवभाई संबंध आहेत. दादांशी तर जग जाहीर माझे संबंध आहेत. साहेबांशी पण संबंध माझे पूर्वी होते. त्यामुळं मला माहिती की कुटुंब एकाबद्दल किती आदर करणारं कुटुंब आज अशा ठरलं चाललं की मला स्वतःला कधी कधी वाटतं की मी चुकीचं क्षेत्रामध्ये आहे का काय राजकारणामध्ये, असं मला स्वतःला वाटायला लागलं आहे. परंतु बघू आता वेळ काळात निघून नंतर हे निवडणुका असतात, निवडणुकात बोलतात लोक, असं परत एक व्हावं हे कुटुंब अशी माझी स्वतःची मनापूर्वक इच्छा आहे की निवडणुका झाल्यानंतर जे त्यांचे स्नेहभावाचे संबंध होते हे असेच राहावे. गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कावरे आईस्क्रीम आणि संवाद यांच्यातर्फे बाल चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो. विजय चित्रपट म्हणजे लिमय नाट्य चित्रमंदिर लक्ष्मी रोड येथे आयोजित केला जायचा. आता तो वेगळ्या थिएटरमध्ये आयोजित केला जातो. याविषयी आज विद्यार्थ्यांनी श्यामची आई या चित्रपटाचा आनंद लुटला आणि चित्रपटानंतर त्यांना कावरेंचं आईस्क्रीमही देण्यात आलं. नमस्कार. समाज पुणे आणि कावरे आईस्क्रीमच्या वतीनं दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेली 24 वर्ष आपण बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन करत असतो. यावर्षी आपलं रौप्य महोत्सवी बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन आहे आणि गेली 24 वर्ष 60 मराठी चित्रपट आपण मुलांना दरवर्षी मोफत दाखवतो. त्याचबरोबर कावरे आईस्क्रीमही त्या मुलांना आपण देत असतो. त्याच्यामध्ये तिथे यावर्षी सिटी पॅड येथे 19 ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये हा बालचित्रपट महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या बालचित्रपट महोत्सवात वेगवेगळे 7 बालचित्रपट मुलांसाठी आपण मोफत दाखवतोय. आणि यावर्षी मला असा आनंद वाटतोय की पहिल्या 2च दिवसामध्ये 7ही दिवस बालचित्रपट हे हाऊसफुल झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये होणारी हा महोत्सव एकमेव असा आहे की तो पुण्यामध्ये दरवर्षी सुट्टीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये होत असतो. मुलं त्याचा अतिशय चांगला आनंद घेतात. दरवर्षी वेगवेगळे होणारे चित्रपट आम्ही पाहतो, शोधतो आणि मुलांना हे दरवर्षी चित्रपट आम्ही दाखवतो. यावर्षी पण आपण बघितलं असेल की मुलांना अतिशय चांगला उत्साह आहे. यावेळेस आम्हाला कावरे आईस्क्रीमचे राजू शेठ कावरे, प्रवीण बडेकर ग्रुप, त्याचबरोबर कृष्णकुमार गोयल सर
यांच्यामुळे सर्व मुलांना आम्हाला एक चित्रपट आम्ही मोफत दाखवू शकलो. या सर्वांचे तसेच सिटी प्राईडचे चापळकर सर यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. त्यांच्या या सर्व सहकार्यामुळेच सर्वांना गेली 7 दिवस आपण बालचित्रपट दाखवत आहेत. परत एकदा रसिकांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. संकल्पना होते हे चित्रपट सुरू करा. नाही, मुळामध्ये मी सुरुवातीला नाटकवाला माणूस आहे. मी बालनाट्य सुरुवातीला दाखवायचो, पण मी म्हणलं लहान मुलांसाठी सुट्टीमध्ये आपण दुसरं काय करू शकतो. तर मी एक बालचित्रपट त्या काळामध्ये बघितलं होतं आणि मग ते मला संकल्पना सुचली की अरे सुट्टीमध्ये मग चांगले 7 निवडक चित्रपट का दाखवू शकलो नाही. आणि मग 25 वर्षापूर्वी सुरुवातीला आम्ही अलकाला हा बालचित्रपट सुरू केला. त्यानंतर सातत्यानं विजय टॉकीजला सुरू केला. पण आता सिंगल स्क्रीन सगळे बंद पडत चाललेले आहेत. आता विजय टॉकीजचे ते मॉल होतोय. त्यामुळे आता सिटी प्राईड कोथरूडला यावर्षी आम्ही हा बालमहोत्सव सुरू केलेला आहे. चापळकर सरांमुळे आम्ही हा दाखवतो आणि महाराष्ट्रात तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एकमेव बालचित्रपट महोत्सव होतोय. आणि याच्या पुढची काय तुमची नाही, मुळामध्ये आता 25 वर्ष झाल्यानंतर नवीन काहीतरी करावं अशी आमची अपेक्षा आहे. आमचे मित्र विशाल शिंदे असतील आणि सर्व मंडळी असतील तर आम्ही पुढच्या वर्षी चांगला दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतर एक आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव की आंतरराष्ट्रीय बालचित्रपट कसे असू शकतात, मुलांनी बालचित्रपट कसा पाहावा या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट दाखवण्याचा आमचा उद्देश आहे. महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध संभाजी ब्रिगेड यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं जाहीर केले असं संस्थेच्या वतीनं प्रवीण गायकवाड यांनी आज पत्रकारांना माहिती दिली. लोकशाहीमध्ये राज्यघटना ही अत्यंत महत्त्वाची असते. राज्यघटनेची जी पिरेंबलची तत्व आहेत, समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य, आम्ही असं मानतो की महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य ही महाराष्ट्राने विचारधारा जी राज्यघटनेला दिलेली आहे त्या राज्यघटनेलाच धोका निर्माण झालेला आहे. अशा काळामध्ये ही राज्यघटना सुरक्षित राहायला पाहिजे, हा देश सुरक्षित राहायला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, म्हणून आम्ही महाआघाडी जी आहे म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची जी महाआघाडी आहे आणि अन्य पक्ष यांना आम्ही संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचा अधिकृत पाठिंबा काल नाशिक येथे मीटिंग घेऊन देत आहोत. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. मतदार हा त्याचा केंद्रबिंदू आहे आणि विविध पक्ष वेगवेगळ्या प्रकारे मतदारांपर्यंत पोचत आहेत. त्यामध्ये अशक्य असणाऱ्या गोष्टी अनेक पक्ष देईल, शक्य असणाऱ्या गोष्टी अनेक पक्ष देईल, पण निवडणुकीनंतर सोयीस्करपणे हे विसरलं जातं. याकरता नागरिक काय करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या देशामध्ये मतदारांची संघटना नाही. मी स्वतः 2002 आणि 2003 या साली मतदार जागृतीच्या अभियानातून मतदारांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या अगोदर TN शेषन यांना भेटून मतदारांच्या संघटनेला मागणी करून त्याला मान्यता द्या असाही प्रस्ताव दिला होता आणि कायद्यामध्ये तसं प्रावधान करता येईल असंही त्यांनी सांगितलं होतं. TN शेषन निवृत्त झाले. कालांतराने त्यांनी भारत विकास पक्ष काढला. कालांतराने ते आजारी पडले आणि ते आता हयात नाही. पण मतदारांचा एक संघ असणं आवश्यक आहे, कारण लोकशाहीमध्ये मतदार हा महत्त्वाचा. तुम्हाला पटतंय का पहा. होत असेल तर आपणच त्याची आता संघटना करूयात. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.